तुम्ही कधी मुलांवरती छोट्या छोट्या गोष्टींवरती ओरडता का? जसं की दूध सांडलं, खेळणी जागेवर ठेवली नाही, अभ्यास करायला वेळ लावला. आपण काय करतो? लगेच ओरडतो. किती वेळा तुला सांगितलंय, तू कधी ऐकणार आहेस? मलाही असंच व्हायचं आणि मला वाटायचं की माझ्या मुलांमुळे मला इतका राग येतोय. पण नंतर मला एक गोष्ट समजली, अडचण मुलांच्या वागण्यामध्ये नव्हतीच. अनेकदा समस्या आपल्या मनामध्ये साचलेल्या ताणामुळे असते. घराची जबाबदारी, कामाचा ताण, स्वतःसाठी वेळ नसणं, सतत सगळ्यांची काळजी घेणं, हे सगळं मनात साचत जातं. आणि मग मुलांनी एखादी जरी छोटी चूक केली की आपला सगळा राग त्यांच्यावरती निघतो. कारण शांत मनाने आपण समजावतो, पण थकलेल्या मनाने आपण ओरडतो. म्हणून आता जेव्हा मला राग येतो तेव्हा मी आधी स्वतःला विचारते, मला खरंच या गोष्टीचा राग आलाय का, की मी आधीपासून थकलेली आहे? आणि मग मी 5 सेकंद थांबते, एक दीर्घ श्वास घेते आणि स्वतःला आठवण करून देते. कधी कधी मुलांना बदलण्यापेक्षा आपल्याला स्वतःकडे बघण्याची गरज जास्त असते. माझ्या मुलाला माझ्या रागाची नाही तर माझ्या मार्गदर्शनाची गरज आहे, हे मला समजलं. मुलांचं वागणं बदलायच्या आधी आपण स्वतःकडे बघायला शिकूयात. हा व्हिडिओ सेव्ह करा आणि इतर पालकांसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.